जेव्हा तुम्ही म्हणतात की माणूस सुखी का नाही, याला खरं कारण सांगू का तुम्हाला? की सुख म्हणजे काय हे त्याला माहीत नाही. सुख मिळवायचं म्हणजे काय मिळवायचं हे पण त्याला माहीत नाही. बहुतेक लोक आहे ना सुखाच्या भन्नाट कल्पना करत असतात. काही लोकांना वाटतं की पैसा मिळवला की आपण सुखी होऊ. तरुण लोकांना वाटतं की आपण लग्न झाल्यानंतर सुखी होऊ. काही लोकांना वाटतं की सत्ता मिळाली की आपण सुखी होऊ. अशा प्रत्येकाच्या निरनिराळ्या कल्पना सुखाच्या असतात. पण आपण एक नक्कीच बघतोय की हे सर्व मिळाल्यानंतर माणूस सुखी होतो का, हा खरा प्रश्न आहे. आणि तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच मिळालेलं असेल की हे सर्व मिळालेले लोकसुद्धा आपल्याला असं दिसून येतं की ते सुखी नाहीत. आता आपण सुख म्हणजे काय ते बघूया. आता सुख आहे ना, हे खरं म्हणजे आपल्याचकडे असतं. थोडक्यात काय, आपण सुखस्वरूपच असतो, हे लक्षात ठेवा. आपण कसे सुखस्वरूपच असतो. मग आता प्रश्न निर्माण होतो, हे आपण जर सुखस्वरूप आहे तर मग आपल्याला सुखाचा अनुभव का मिळत नाही, हा मोठा एक प्रश्न निर्माण होतो. मग हे सुख मिळवायचं कसं, हा एक प्रश्न निर्माण होतो. मग सद्गुरूंनी त्याचं उत्तर दिलेलं आहे. सद्गुरू वामनराव पै असं म्हणतात की सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही. सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही आहे, सुख ही अनुभवण्याची गोष्ट आहे. आता अनुभवायचं कसं, हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो. आता त्याला पण दोन सद्गुरूंनी गोष्टी सांगितल्या आहेत कसं अनुभवायचं. ज्यांना परमार्थाची आवड आहे त्यांना सुख आपल्याच ठिकाणी असलेलं सुख आपल्याच ठिकाणी अनुभवता येतं. आणि त्याच्यासाठी लागते ती साधना लागते. पण साधारण जो प्रापंचिक माणूस आहे त्याला ह्या गोष्टी जमणं फार कठीण आहे. म्हणून सद्गुरूंनी काय केलं, त्यांच्यासाठी एक सोपी साधना सांगितली. सद्गुरूंनी काय सांगितलं की सुख द्या आणि सुख घ्या, निसर्गाचा नियम हा. म्हणजे काय, पुन्हा बोलतो, सुख द्या सुख घ्या, निसर्गाचा नियम हा. म्हणजे काय, आपलं जे मानवी जीवन आहे ना, हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे चाललेलं असतं. बघा, मी पुन्हा सांगतो, मानवी जीवन हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे चाललेलं असतं. आणि निसर्गाचा नियम, सर्वात मोठा नियम कुठला, तर ॲक्शन तशी रिॲक्शन, क्रिया तशी प्रतिक्रिया. आता आपण जेव्हा सुख देतो तेव्हा निसर्गाचा नियम कार्यान्वित होतो आणि आपल्याला सुख परत भरभरून मिळतं. म्हणून तुम्ही सुख दिलं सुख मिळणार, दुःख दिलं तर दुःख मिळणार. म्हणून सुख मिळवायची सर्वात सोपी गोष्ट काय आहे, तर लोकांना तुम्ही सुख दिलं पाहिजे, लोकांना तुम्ही आनंद दिला पाहिजे. तर तो आनंद आणि सुख हे तुमच्याकडे भरभरून परत येईल आणि तुम्ही सुखी व्हाल, याच्याबद्दल 100% गॅरंटी आहे.